आपला 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आणि त्यातला 21वा श्लोक आज आपण सुरू करत आहोत. पुरुष प्रकृतीस्थो हि भुक्ते प्रकृतीन जान गुणान कारणं गुणसंगोस्य सद्सद्यो नि जन्मसु. मागच्या वेळेला आपण प्रत्येक लेयर्स वरचं पुरुष आणि प्रकृतीला पूर्णपणे समजून घेतलं. पुरुष तो जाण वृद्ध वृद्धाहून पांगळा निर्धन अतिजीर्ण नाही तया लागी आकार विकार असे तो साचार एकलाची. आता पुरुष म्हणजे पुरुषाचा देह नाही म्हटलं इथे. पुरुष म्हणजे आत्मा, जो डायरेक्ट परब्रह्माचा अंश आहे, उत्तम पुरुष आहे. तो कसा आहे? वृद्ध वृद्धाहुनी वृद्ध, पांगळा निर्धन. निर्धन म्हणजे त्याच्याकडे काही नाही. धन कोणाकडे असतं? ज्याला स्वतःचं अस्तित्व असतं किंवा त्याला आकार उकार असतो, तो धन बाळगू शकतो. आकारहीन असलेला मनुष्य धन कसं बाळगणार? पांगळा याच्यासाठी कारण त्याला आकारच नाहीये, शरीर नाहीये. अतिजीर्ण, खूप जुना, त्याचा आदी अंत काही नाही माहिती, असा तो पुरुष. नाही तया लागी आकार विकार असे तो साचार एकलाची. एकमेव आहे शक्ती, ती आदिशक्ती एकच. त्याला दुसरं काही पर्याय नाही, ती एकच शक्ती आहे. परब्रह्मन, कॉस्मिक परब्रह्मन. आकार विकार त्याच्यामध्ये नाहीत. विकार नाहीत कारण आकारच नाहीये, शरीरच नाहीये. त्यामुळे निर्माण होणारे विकाराला काही रूट कॉजच नाहीये, काही कारणच नाहीये, निमित्तच नाहीये विकार निर्माण होण्याचं. नव्हे नपुंसक नव्हेच तो नारी, पुरुष हे तरी आडनाव. काय सांगू फार अमुक तो एक, वर्णवे ना देख ऐसे काही. त्याचं वर्णन करणं फार अवघड आहे. कारण वर्णन कोणाचं करतो? ज्याला वर्णनाच्या सारखा तो असेल. आपण म्हणतो ना, खूप सुंदर आहे, खूप छान आहे, गोरा आहे, काळा आहे, कुटका आहे, ठेंगणा आहे. त्याला काहीतरी दृश्य स्वरूपात मांडण्याचा आपण प्रयत्न करतो. या प्रत्येक आपल्या शब्दांना काहीतरी स्वरूप आहे. गोरा म्हणजे आपण अंदाज लावतो, गोरा म्हणजे कसा असेल, सावळा म्हणजे कसा असेल, काळा म्हणजे कसा असेल, शॉर्ट बुटका म्हणजे कसा असेल, उंच म्हणजे कसा असेल, आपण साधारण गेस करतो. एका साधारण एका लाईन पर्यंत आपण पोचतो की विचाराने की हा हे असं काहीतरी असेल. पण इथे ते काही नाहीच आहे, स्वरूपच नाही आहे. त्यामुळे वर्णना करणं, हे असं आलंय. वर्णन करणं फार अवघड आहे त्याचं. आणि म्हणून वर्णनाच्या पलीकडे येतो. काय सांगू फार अमुक होतो एक, वर्णवेना देख ऐसे काही. नाही हात पाय नाही डोळे कान, नाम रूप वर्ण नाही तया. काहीच हे नाही जयाची अठाई, तोची भरता पाही प्रकृतीचा. आणि तोच प्रकृतीचा पती, भरता, नवरा आहे. असा आहे तो, ज्याला कान नाक डोळे काही नाही, रूप नाही, वर्णन करण्यासारखं रंग रूप काही नाही. काहीच हे नाही जयाची अठाई, तोची भरता पाही प्रकृतीचा. ऐसा असोनीही तयासी आघवी, लागती भोगावी सुख दुःखे. तो तरी अकर्ता उदास अभोक्ता, परिपती व्रता प्रकृती ही. आता ह्याला आपण वर्णन जर रिलेट केलं तर आपल्या महादेवांचं शिवतत्वाला जुळतं जाऊ. कारण पार्वती ही आदिशक्ती आहे, प्रकृती आहे. आणि आपण जर बघितलं, आता इथे म्हटलंय त्यांनी, ऐसा असोनी ही तयासी आगवी, लागती भोगावी सुख दुःखे. त्याला सुख दुःख भोगावी लागतात कारण त्यांना बघावं लागतं ना ते सगळं पेन. आपण त्यांचे सेल्युलर सिस्टम मध्ये आहोत आणि आपला सगळा प्रपंच ते वर्ण बघत असतात जगाचा. आणि त्यांना काळजी वाटत असते की आपली निर्माण केलेली सृष्टी आहे त्याच्यामध्ये काय चालू आहे. तर त्यामुळे त्यांना पेन आहे. पण तो पेन आपल्यासारखा नाही, ते त्याच्यावर उपाय करत असतात. तो तरी अकर्ता उदास अभोक्ता, परिपती व्रता प्रकृती ही. तया पुरुषासी सुख दुःख भोग, भोगविते सांग धनुर्धरा. जिये अंगी होती रूपगुण काही, खेळ दाविती ही पती लागी. मग ही तो पार्था गुणमयीसाच, त्रिगुणांनी बनलेली.
जणू गुणांचीच ओतली गा. तिने प्रकृती कशी बनवली आहे, तर तिनं त्यांना अशी साथ दिलेली आहे की तया पुरुषासी सुख दुःख भोग भोगवी ते सांग धनुर्धरा. प्रकृती त्याची अर्धी काय म्हणतो आपण, अर्धनारी नटेश्वर, अर्धा भाग आहे, बेटर हाफ. जिये अंगी होती रूप गुण काही, खेळ दावी तीही पती लागी. मग ही तो पार्था गुणमयी साच, जणू गुणांचीच ओतली गा. क्षणोक्षणी नित्य नवे रूप घेई, रूप गुणे राही भरोनिया. ती मात्र गुणांनी भरलेली रूप, नवीन नवीन नित्य नवरूप सृष्टीचं आपल्याला बघायला मिळतं. भयान रूपही मिळतं जेव्हा नॅचरल कॅलॅमिटीज येतात, आणि सुंदर आपल्याला नेचरचे मिरॅकल्स आपल्याला बघायला मिळतात, तेव्हा तिचं खूप सुंदर रूप बघायला मिळतं. तर त्यामुळे तिच्याकडे रंगरूप सगळं आहे, पण ते मात्र आकार नाही, विकार नाही, असं अकर्ता स्वरूपात ते स्थित आहेत. तेवी स्वभावता मत्त होता पाही, चालना ही देही जडा तेही. प्रकृतीच्या योगे नामासी विख्याती, तेवी झाली प्रीती प्रेमयुक्त. प्रकृतीच्या योगे तत्पर इंद्रिये करावया कार्ये आपुलाली. आणि प्रकृती ही मोहक आहे, त्यामुळे इथे सगळं जडाचे हे आपल्याला नियम सगळे लागू होताना दिसतात. मत्त म्हणजे आपल्याला अहंकार आणि असं मदोन्मत्त असं बुद्धीला वळवणारं, आणि अशा टाईपचं तिच्यामध्ये क्वालिटीज दिसतात सगळ्या. मत्त म्हणजे क्षुब्ध झाली असता, असं म्हटलंय. मत्त होता पाही, चालना ही देई जडा तेही. प्रकृतीच्या योगे नामासी विख्याती, तेवी झाली प्रीती प्रेमयुक्त. मग आपण म्हणू ही अशी का, तिचा पती जर असा आहे अकर्ता पुरुष, मग ती अशी का. तर आपल्याला बघायला मिळतं अशीच असंच सेम टू सेम कॅरेक्टरिस्टिक्स स्त्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ती मोहक असते, ती जडात आपल्याला खिळवून ठेवते, ती आपल्याला प्रेम प्रीती करायला शिकवते. इंद्रिय तत्पर असतात तिची, आणि इंद्रियांशी रिलेटेड तिचं कार्य आहे स्त्रीचं. म्हणजे मी स्त्री धर्माचं पालन आणि स्त्रीचा रोल ह्याच्याबद्दल आता बोलतेय. स्त्री म्हणजे पर्टिक्युलर कुठली स्त्री नाही, स्त्री प्रकृतीची जो रोल आहे त्याच्याबद्दल मी बोलतेय, आणि ही सगळी लक्षणं आपल्याला स्त्रीमध्ये बघायला मिळतात. प्रकृतीच्या योगे तत्पर इंद्रिये करावया कार्य आपल्याली. आता मग ती चुकीचं करते का, तर नाही. तिला तिला नवीन निर्मिती करायची आहे. प्रकृती ही चालती राहिली पाहिजे ना, निसर्ग हा चालता राहायला पाहिजे. त्यामुळे जुनं जाणार आणि नव्याची प्रोडक्शन म्हणतो आपण, रिप्रोडक्शन सिस्टम, तर तो चालूच राहणार. त्याच्याशिवाय ती सृष्टी चालेल कशी. जोपर्यंत ईश्वराचा प्लॅन आहे पुरुषांनी केलेला, तोपर्यंत त्या प्रकृतीला सृष्टीला चालवायचं आहे, युनिव्हर्सला. तर त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तिच्यात आहे, आणि मग त्या रिप्रोडक्शन साठी आवश्यक असलेले सगळे गुण तिच्यामध्ये आवश्यक आहेत ते तिच्यात असतात. आणि हे सगळी लक्षणं आपल्याला स्त्री व्यक्तिमत्वात आपल्याला दिसतात. म्हणून त्याच्यात काही चुकीचं आहे का, तर नाही. ती तिचा धर्माचं पालन करते, ती तिचं कार्य करते. नपुंसक मन असोनीही जाण, तया त्रिभुवन भोगवीही. प्रकृतीची देख कृती अलौकिक, ऐसी एक एक धनंजया. एकदम अपोजिट आहे ती, पुरुषाच्या अपोजिट प्रकृती आहे. नखरेल आहे, अनेक गुण आहेत तिच्यात. प्रकृती ही जाणं व्याप्तीचे स्वरूप, तेवी महाद्वीप भ्रांतीचेही. आपण पण बघायला गेलं आता आपल्या समाजामध्ये, आपल्या घरांमधनं पुरुष नुसता कमवतो, नोकरी करतो आणि पैसा आणतो घरी. घराला घराची सृष्टी वाढवणं, सजवणं, सुंदर करणं हा स्त्रीचा रोल आहे. आणि सगळ्या घरांमधनं स्त्रिया ऍक्टिव्ह झालेल्या असतात आपल्याला. घराला घर पण स्त्री देते. तसंच त्यानं बनवलेल्या सृष्टीचं सौंदर्य प्रकृतीनं दिलेलं आहे, आणि तेच गुण स्त्रीमध्ये पण आपल्याला दिसतात. घरात स्त्री आली, लग्न झाल्यानंतर घराचं स्वरूप बदलतं. ती सगळा पैसा साठवते, कसा साठवायचा, कसा ठेवायचा, मुलांचं कसं भविष्य घडवायचं,
त्यांना कुठे कुठे आकार द्यायचा, कुठे त्यांना ओरडायचं, हे सगळे निर्णय स्त्री घेते, प्रकृती घेते, आदिशक्ती घेते. अशी गंमत आहे. म्हणजे आपला रोल आपला कसा आहे, तो अगदी संलग्न आहे आदिशक्तीशी, असं रिलेट करायचं. प्रकृतीची देख कृती अलौकिक, ऐसी एक एक धनंजया. प्रकृती ही जाण व्याप्तीचे स्वरूप, तेवी महाद्वीप भ्रांतीचेही. व्याप्तीचं स्वरूप आहे, वाढत जाण्याचं स्वरूप आहे, आणि त्यामुळे भ्रांतीचं महा महा हे आहे तिथे. काय म्हणतो आपण, मोठं बेट. म्हणजे तिथे गोष्टी वाढतच जातात, भ्रम भ्रम निर्माण होतो. आणि म्हणून खिळवून ठेवण्याचं काम प्रकृती करते. आणि पुन्हा हेही गुण आपल्याला स्त्रीमध्ये दिसतात. पाहे धनंजया असंख्य विकार, निर्मिले साचार प्रकृतीने. मोहवनातील माधवी ही साची, लतिकेची मंडपी ही. दैवी माया नामे हिचीच प्रसिद्धी, वाङ्मयाची वृद्धी प्रकृती ही. सर्वथा साकारपणाची ही जोड, प्रपंचाची धाड अभंग ही. सगळे तिच्यात गुण आहेत, जे काही आपल्याला दिसतं. आणि म्हणून मागे मी एका आपल्या रिसेंट झालेल्या एका सेशन मध्ये सांगितलं होतं की आपल्याला दृष्टीनं जे काही दिसतं ना, ती मोह, माया आणि प्रकृती आहे. जेवढं दिसतं ते. कारण जे दिसत नाही ते पुरुष आहे, परब्रह्म आहे. आणि जे दिसतं ती प्रकृती आहे. मग आपल्याला जे दिसतं, आपल्याला वेगळे वेगळे रूप दिसतात माणसांची, वेगळे वेगळे गुण दिसतात, वेगळे वेगळे स्वभाव दिसतात माणसांचे. ती प्रकृती म्हणजे मोह माया आहे सगळी. आणि ते सगळं खोटं आहे, ते खरं नाहीये. आणि म्हणून जर आपण अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टींचे अर्थ लावले, आपल्या जीवनात येणारे माणसं, त्यांचं आपल्या बरोबरचं वागणं, होणारे प्रसंग, होणाऱ्या घटना, आणि सगळा आपला प्रवास हा माया प्रकृतीचा मोहमय पडदा असल्यासारखा आहे. आणि म्हणून आपण फार आतमध्ये त्याला घेऊन रडत बसायचं नाहीये. हा जर आपल्याला एक बेसिक थॉट, जर कॉन्सेप्ट जर आतमध्ये रुजला ना हृदयात, तर आपण आपण रिलीज करायला फटाफट शिकू. आपल्याला कळणार आहे हा प्रकृतीचा प्रकार आहे सगळा. अमुक माणूस आपल्या लाईफ मध्ये आला आणि त्याने अमुक अमुक पेन दिला, आपण त्याला ठेवायचं नाही. कारण एक कर्टन तो, जसा आपण मूवी बघतो ना थिएटरमध्ये, तिथे असतं का कोणी? नाही, तो तिथे एक पडदा असतो आणि त्याच्यावर चित्रीकरण केलं जातं. पण तरी आपल्याला वाटतं की अरे ऍक्टर आला, मग ती ऍक्ट्रेस आली, मग त्यांची काहीतरी ती स्टोरी, आपल्याला ते सगळं खरं वाटतं नाटक. पण तिथे नुसता कर्टन असतो, ते नुसतं प्रोजेक्शन आहे. कळतंय का? मूवीचं प्रोजेक्शन आहे. तसं आपल्या लाईफ मध्ये माणसांना प्रोजेक्ट केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना सिरियसली नाही घ्यायचं. म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथे सिरियसली घ्यायचं आपल्या आत्मउन्नतीच्या आणि प्रवासाच्या प्रकारात. पण फार आतमध्ये घेऊन लोक दुःख घेऊन हृदयामध्ये आणि इंद्रियांमध्ये साठवून त्याचे रोग निर्माण करून नाश करून घेतात ना आपल्या व्हेकलचा, लोअर थ्री व्हेकल्स, तिथे गडबड आहे. आपण आपल्या एखाद्या मूवीला जातो थिएटरमध्ये, मस्त बघून येतो, आपण घरी येऊन रडत नाही की त्याच्यात अरे हिरो मेला, त्याच्यात हिरोईन मेली, अरे अरे त्यांच्याबरोबर असं झालं. आपण काही ते आयुष्यभर बाळगत नाही. तो आपल्याला माहिती आहे कर्टनवर प्रोजेक्ट केलेला, प्रोजेक्शननी आपण ते चित्रपट पाहिलेला आहे. मग असंच आपण आपल्या जीवनातल्या माणसांना ऍज अ प्रोजेक्शन का नाही बघू शकत प्रकृतीचं? असा जर दृष्टिकोन आणला तर आपल्या या आतापर्यंतच्या अभ्यासात आपल्याला ना स्पीड वाढेल प्रगतीचा. कारण या टॅक्टिस आहेत, या कोणी बाहेर सांगणार नाही, त्याचे काही कोर्सेस नसतात. पण आपल्याला म्हणून अभ्यास, ज्ञानाला का महत्व आहे? कारण जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा आपल्याला क्लुप्ती मिळते, आयडियाज मिळतात, टॅक्टिस मिळतात, कसं कुठे काय कसं हँडल करायचं आणि कसं यातनं बाहेर पडायचं. ही एक टॅक्ट मिळाली की आपला प्रवास खूप फास्ट आणि खूपच सुंदर होऊ शकतो. आणि म्हणून याला प्रकृतीची मोहरूप प्रोजेक्शन आणि आदिशक्तीचं मांडलेला पसारा असं समजून जर आपण सगळ्या दुःखांना आणि सुखांना घेतलं, तर आपण अगदी निर्लेप, अगदी सहजपणे होऊ शकतो. काहीही चिकटणार नाही मग आपल्याला. तर ही आहे ती सिक्रेट की.
प्रकृती ही जाण व्याप्तीचे स्वरूप, तेवी महाद्वीप भ्रांतीचेही. पाहे धनंजया असंख्य विकार, निर्मिले साचार प्रकृतीने. मोहवनातील माधवी ही साची, कामलतिकेची मंडपी ही. दैवी माया नामे हिचीच प्रसिद्धी, वाङ्मयाची वृद्धी प्रकृती ही. वाङ्मयाला पण तिनंच हे केलेलं आहे, काय म्हणतो आपण, प्रोत्साहन देऊन वाढवलेलं आहे. कारण वाङ्मय म्हणजे ज्ञान, तेही तिचंच काम आहे. कारण आदिशक्ती आणि सरस्वती, माता सरस्वती म्हणजे तिचंच रूप. तर त्यामुळे वाङ्मय आणि ज्ञानाला वाव देणं, कारण तिला माहिती आहे की याच निर्माण केलेल्या प्रकृतीतनं निर्माण झालेल्या पसाऱ्याला ज्ञानाचा प्रकाश देणं खूप आवश्यक आहे. तेव्हाच ते वापस रिटर्न पुरुषापर्यंत ते जाऊ शकणार आहेत. तर त्यामुळे तिथेही तिनं कोऑपरेट करायचं काम आहे, तिचा मोठा रोल आहे की पसारा मांडला पण तिनं तो वळता पण केला परमात्म्याकडे. आणि म्हणून वाङ्मयाची निर्मिती केली तिने. सर्वथा साकारपणाची ही जोड, प्रपंचाची धाड अभंग ही. सर्व कलासाच झाल्या येथोनीच, जन्मदात्री हीच विद्यांची ही. पुन्हा तेच, माता सरस्वती तिचंच रूप. माता लक्ष्मी, जे तिनं पूर्ण सगळं धन समृद्धी, सुख समृद्धी निर्माण केल्या. आपल्याला भरभरून पाणी दिसतं, पाण्याची समृद्धी. नंतर धनधान्याची समृद्धी, हिरवळ दिसते आपल्याला, खूप छान हिरवीगार झाडं, हे समृद्धीचं लक्षण आहे. आता एक गंमत सांगते, म्हणजे ह्याच्यात डोक्यात आलं म्हणून. आपण घरात झाडं लावतो. झाडं ज्यांच्या घरात प्लांट असतात ना, तर ग्रीनरी ग्रीनरी हे अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आहे, माहितीये. ग्रीनरी म्हणून घरात भरपूर, आजकाल लोकांचं घरात आपण बघतो खूप सारे प्लांट्स लावलेले असतात. आणि त्या प्लांटचा जिवंतपणा, लखलखीत चमकणारी ती पानं, आणि ते ते जे ती जी एनर्जी आहे ना, ती प्रॉस्पेरिटी एनर्जी आहे. ती लक्ष्मी माताची एनर्जी आहे. झाडं, प्लांट्स घरामध्ये, घराच्या बाहेर, मागच्या अंगणात सुंदर सुंदर झाडं, त्या झाडांना बघितल्यावर कळतं की काय क्वालिटी आहे त्या झाडांची. किती सुंदर तजेलदार असतात, मोठी मोठी फुलं येतात, फळं येतात आणि वाढताना दिसतात. कीड नाही, काही नाही त्याच्यावर. खूप सुंदर तजेलदार प्लांट्स ज्यांच्या घरात असतात, तिथे माता लक्ष्मीचा वास आहे. कारण ग्रीनरी ही प्रॉस्पेरिटी एनर्जी आहे. कळलं. तर या पद्धतीनं तिच्या सगळी रूप आदिशक्तीची, नव नऊ नऊ रूप, त्या सगळ्यांच्या मधनं ही सृष्टी नटवलेली आहे तिनं. आणि त्याच्यामध्ये इथे उल्लेख केलेली सरस्वती माता, सर्व कलासाच झाल्या येथोनीच, जन्मदात्री हिच विद्यांची. इच्छा, ज्ञान आणि क्रिया सर्व ही निर्माण हिच्याच पासून झाली पार्था. इच्छा पण निर्माण, आता आधी आधी सरस्वती, माता सरस्वती ही आपल्याला बुद्धी, प्रेरणा, विचार, ज्ञान, कला, वाणी, भाषा, वैराग्य, आरोग्य, नंतर भक्ती, शक्ती, मुक्ती सर्व प्रदान करते. अशी ती सरस्वती माता आहे. तर त्यामुळे सगळं तिच्याकडनं येतं. आपल्या एखाद्याला वाईट इच्छा लोक सांगतात. माझे गुरु जनार्दन स्वामी आले होते चंदीगडला, अगदी लग्नानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी. तर कोणीतरी त्यांना माझ्याकडे आलं होतं तिकडचं, तर ते ते त्यांना सांगत होतं की खूप वाईट इच्छा निर्माण होतात, खूप वाईट विचार येतात मनात. आता काय वाईट विचार ते त्या माणसालाच माहिती होते, पण ते स्वामींना सांगत होते. तर ते सांगत होते की वाईट विचार मनात येतात आणि वाईट इच्छा होतात. ह्याचा अर्थ आदिशक्ती, ती त्याच्यामधली फेमिनाईन एनर्जी ही गलत तरीक्याने काम करते. तर त्या पद्धतीनं आपणही विचार केला पाहिजे. इच्छा ही सरस्वतीची कृपा आहे. चांगली इच्छा, चांगलं ज्ञान, चांगली कृती, चांगले विचार, मनामध्ये भक्तीची भावना, हे सगळे 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 आदि शक्तीचं सरस्वती रूप आपल्याला देत असते. शब्द मात्राची ही जणू टाकसाळ, सकळ हा खेळ प्रकृतीचा. काय सांगू फार सर्व चमत्कारा, हिच देई थारा ऐसे जाण.
सृष्टीची उत्पत्ती तीहीची सकाळ आणि सायंकाळ प्रलयतो. आता तिची सकाळ म्हणजे उत्पत्ती, म्हणजे जिथे नवीन नवीन निर्माण होतं, ताजतवानं दिसतं, टवटवीत आपल्याला दिसतं, तिथे तिची तिचा लाईव्हली प्रेझेन्स आहे. पण आपल्याला जेव्हा डिझास्टर्स सिच्युएशन दिसते, तिथे तिचा नाश आणि अंत झालेला आपल्याला दिसतो. तिची सायंकाळ आहे, तिचा प्रलय म्हणजे संपुष्टात आलेली आहे ती तिथे. आणि म्हणून त्या दिवशी हिचा प्रश्न होता की आपण रिव्हर्स ह्याच्यामध्ये का दिसतो, युनिव्हर्सच्या किंवा सृष्टीच्या चक्रामध्ये आपण उलटे जाताना का दिसतो, डिसेंडिंग ऑर्डर का दिसते, असा तिचा प्रश्न होता. कारण ते संपवायचंय. जो घाण पसारा झालेला आहे त्याला कुठेतरी ती सायकल असते. ती घाण असते, ती जसं आपण घर साफ करतो, घाण काढून टाकतो, तसं सृष्टीमधली घाण काढून टाकण्यासाठी प्रकृती मातेलाच काम करावं लागतं. आणि पुरुषाला, परमात्मा, त्यांनाच काम करावं लागतं. आणि म्हणून आपल्याला ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये दिसतात. पण आपली मात्र प्रगती असेंडिंग ऑर्डर मध्ये होते, कारण आपल्याला वापस न्यायचंय त्यांना. हे त्याचं कारण आहे. असो मोहिनी ही ऐसी विलक्षण, जाण सोबतीण अद्वयाची. अद्वय अशा पुरुष तत्वाची त्याची साथीदार आहे ती, बेटर हाफ. काय सांगू फार सर्व चमत्कारा, हिच देई थारा ऐसे जाण. सृष्टीची उत्पत्ती ती हिची सकाळ आणि सायंकाळ प्रलयतो. असो मोहिनी ही ऐसे विलक्षण, जाण सोबतीण अद्वयाची. थाटी ते संसार निराकारा घरी, सोयरीक करी निसंगाशी. सौभाग्य विस्तार थोर ऐशा परी, म्हणून आवरी अनावरा. आता तिचं संबंध कोणाशी आहे, कोणाशी संसार थाटलाय? निराकार, ज्याला आकार नाही, अशा घरामध्ये तिनं संसार थाटलेला आहे. महादेव आहेत, ते वैराग्य घेऊन राहिलेले आहेत. सोयरिक करी निसंगाशी, निसंग अशा शक्तीशी ती तिनं नातं जुडलेलं आहे स्वतःच. सौभाग्य विस्तार थोर ऐशा परी, म्हणून आवरी अनावरा. तया अनावर पुरुषाच्या ठाई, विकाराचा नाही लेश जरी. तरी तयाचेही धनंजया पाही, आपणची होई सर्व काही. पण तीच त्यांची काळजी घेते. त्यांचा प्रपंचही तिनं वाढवला आदिशक्तीनं. गणपती आहे, त्याच्यानंतर मुरुगन म्हणतात त्यांना, काय नाव त्यांचं, मोठा मुलगा महादेवांचा, आणि एक मुलगी पण होती. तर अशा पद्धतीनं तिने त्यांचा प्रपंच पण वाढवला, फॅमिली त्यांची वाढवली. तरी तयाचे ही धनंजया पाही, आपणची होई सर्व काही. स्वये हीच होय मूर्ती अमूर्ताची, तया स्वयंभाची उत्पत्ती ही. तेवी स्थिती होय तयाची आपण, स्थान तेही जाण हीच होय. इच्छा होय हीच तया निरिच्छाची, स्वये हीच होय मूर्ती अमूर्ताची, तया स्वयंभाची उत्पत्ती ही. तेवी स्थिती होय तयाची आपण, स्थान तेही जाण हीच होय. इच्छा होय तीच तया निरिच्छाची, तया संपूर्णाची तृप्ती हीच. तया अकुळाचे पार्था जात होत, सर्वथैव होत स्वये हीच. पूर्णपणे त्यांची अर्धांगिनी आणि पूर्ण शक्ती स्वरूपाने ती उभी आहे. महादेवांबरोबर, परमात्म्यासोबत ती आदिशक्ती सर्वार्थाने उभी आहे. तीच त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. कारण तिनं उत्पत्ती स्वतः निर्माण केलेलं आहे सर्व जगत त्यांच्या इच्छेनुसार. अर्थातच पुरुष तो जाण असे निराकार, तयाचा आकार हीच होय. पुरुष तो जाण असे निर्व्यापार, तयाचा व्यापार हीच होय. त्यांनी नुसता संकल्प सोडलेला आहे. कॉस्मिक परब्रह्मांनी शिवस्वरूपात, पुरुष स्वरूपात नुसता आपला एक थॉट, सृष्टी निर्मितीचा संकल्प रिलीज केलेला आहे. पण त्याला दृष्टी स्वरूपात, आकारात आणण्याचं मोठं काम आदिशक्तीनं प्रकृती स्वरूपात केलेलं आहे. हा मोठा भाग आहे तिचा आणि मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि खूप मोठा रोल प्ले आहे. कारण आपल्याला पुरुष दिसत नाही, आपल्याला दिसते ती आदी माया. आणि म्हणून विश्वास ठेवायला फार जड जातं. परमात्मा आहे का, देव आहे का, शक्ती नावाची काही चीज आहे का, कोण गुरु, कसले गुरु, कसं करतात ते,
कसा उपयोग होईल, कसा मी पोचेन, कसे मला कळतील, हे प्रश्न आपल्याला का पडतायत? कारण पुरुष हा दिसण्यासारखा आहे नाही, अव्यक्त निराकार आहे, निर्गुण आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त प्रकृती दिसते, आणि जे आपल्याला दिसतं आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. असा प्रॉब्लेम आहे. कारण तो दिसत नाहीये, आणि पूर्ण त्याच्या बाजूनी ही प्रेझेंट हीच आहे. प्रकृती, माया, आदिशक्ती. पुरुष तो जाण असे निर्व्यापार, तयाचा व्यापार हीच होय. पुरुषासी काही अहंकार नाही, तयाचाही होई अहंकार. होय मन बुद्धी तयाची आपण, नसोनी ही मन तया लागी. तया अचर्चाचे हीच होय चिन्ह, अपाराचे मान हीच होय. तया अजन्माचे हीच होय जन्म, अनामाचे नाम हीच होय. आणि म्हणून आपल्याला पण बघा, आपल्या संसारातही सगळं करणारी स्त्रीच असते. आणि मग स्त्रिया ओरडत असतात की सगळं आम्हीच करतो, घरातला पुरुष नुसताच असतो, नुसतेच नोकरी करतात, नुसतेच पैसे आणले म्हणून संसार होतो का? तुम्ही काय केलं? सगळ्या खस्ता तर मी काढल्या, पैसा तर मी साठवला, मुलांना मोठं तर मी केलं, तुम्ही तर घरातच नव्हते, तुमचा काही रोलच नाही आहे, तुमचं पार्टिसिपेशन नाही आहे. आपल्याला हे सगळं स्त्री, मायामोहातली प्रकृती स्वरूपा स्त्री, जी फिजिकल बॉडीमध्ये आहे, स्त्री देहात, ती स्त्री हेच डायलॉग बोलताना दिसते. पण गंमत अशी आहे की हे सर्व तिचंच काम आहे, हे प्रकृतीने स्वतः प्रकट केलेलं आहे. त्यामुळे या आरडाओरड्याला काही अर्थ नाही उरत. त्याचं काही तिनं म्हणायचं नाही आहे की मी खूप काहीतरी ग्रेटनेस केलेला आहे, आणि माझे तुम्ही थँक्स मानलं पाहिजे, आणि तुम्ही मला काय म्हणता ते रिटर्न दिलं पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण आदिशक्ती पण काही एक्सपेक्टेशन ठेवून करत नाहीये सगळं. ती ती त्याचा पार्ट आहे, आणि तिचा रोल आहे तो मोठा. कारण तिनं अक्रिय आणि निराकार माणसाशी, निर्व्यापार माणसाशी, अहंकारहीन माणसाशी लग्न केलेलं आहे. ती त्याची अर्धांगिनी झालेली आहे. त्यामुळे ते काम तिचंच आहे, तिची जबाबदारी आहे, आणि म्हणून ती करते. आणि सेम तसंच्या तसा डायलॉग, तसंची तशी भूमिका आपण स्त्रियांना आलेली पृथ्वी तलावरही दिसते. पण आपण तिथे आरडाओरडा करतो. आणि म्हणूनच मागच्या सेशन मध्ये मी सांगितलं की जेव्हा ऋषी ऋषी मुनी जेव्हा तपस्या करायला जात होते, ऋषी पत्नी मागे राहून पातिव्रत्याचं पालन करून, मुलांना मोठं करून, त्यांनाही त्यांच्या मार्गावर पुढे धाडून स्वतः एकटी राहत असे. तिचा हा रोल होता. कारण त्यांनी आदिशक्तीलाच आपलं हे मानलेलं होतं स्त्रियांनी, आणि त्यामुळे तिथे आरडाओरडा नव्हता, तुम्ही असं का आणि तसं का, हा सब असा तिथे संवादच नव्हता. पण आता आपली सृष्टी कुठे प्रगतीच्या मार्गावर कुठे चालली आहे, तिथे स्त्रियाही आता आवाज उठवायला लागल्यात की नाही, मला पण अस्तित्व आहे, मला पण अमुक आहे, मला पण कमवावं वाटतं, माझ्या पण इच्छा आहेत. आणि म्हणून आपल्याला सगळं वेगळे वेगळे प्रकार घडताना दिसतात. अशी गंमत आहे सगळी. कुणाला काय बोलायचं? होय मन बुद्धी तयाची आपण, नसोनी ही मन तया लागी. तया अचर्चाचे हीच होय चिन्ह, अपाराचे मान हीच होय. तया अजन्माचे हीच होय जन्म, अनामाचे नाम हीच होय. तया अक्रियाची सर्व कर्मक्रिया, होय धनंजया स्वय हीच. पार्था अचरण पुरुष तो जाण, तयाचे चरण हीच होय. आणि म्हणून मग आपण, आपल्या मनात प्रश्न येईल, मग आपण करायचं काय? करायचं हेच आहे जे ऋषी पत्नी करत होत्या, की पुरुषाला सांगायचंय की आता तू तुझा मार्ग परमार्थाकडे वळव, आणि तुझ्या आत्म्याची उन्नती करायच्या मार्गावर आपला तू लाग. आणि तिथे वैराग्याची निर्मिती होते. वैराग्य म्हणजे शरीर मन विचारापासून वैराग्य. तिथे संबंध वेगळ्या पद्धतीने निर्माण होतात, पती पत्नीतले बदलतात, आणि मग ती आपलं कर्तव्य पालन करणार, आणि स्वतःही आत्म्याचा अभ्यास सुरू करणार, मुलांचं संगोपन करणार, मुलांचं हवं नको पाहणार, पण प्रायोरिटी स्वतःच्या आत्मउन्नतीला पण देणार. पण आता सध्या सगळंच फार विचित्र आहे.
तया अजन्माचे हिच होय जन्म, अनामाचे नाम हिच होय. तया अक्रियाची सर्व कर्म क्रिया, होय धनंजया स्वय हिच. पार्थ आचरण पुरुष तो जाण, तयाचे चरण हिच होय. श्रवण रहित असता तोसाच, कान होय हिच तयाचे गा. होय हीच गुण तया निर्गुणाचे, तया अचक्षुचे चक्षु हीच. आता हे वर्णन जी स्त्री वाचेल तिला लक्षात येईल की आपणही सेम टू सेम जीवन जगतो आहोत, आधी प्रकृतीसारखे, आधी शक्तीसारखं. होय हीच गुण तया निर्गुणाचे, तया अचक्षुचे चक्षु हीच. पुरुष तो नित्य असे भावातीत, तयाचेही होत भावसारे. काय सांगू फार तया पुरुषाचे, सर्व काही साचे हीच होय. प्रकृतीची ऐसी सर्व व्यापकता, असे पंडू सुता म्हणून या. म्हणून ती सर्व व्यापक आहे, कारण ती सर्व गुणांनी सर्व तत्वांनी भरून आहे. ती नामानिराळी नाही पुरुषासारखी. तिला प्रगट व्हावं लागतंय सृष्टीमध्ये, तिला कार्य करावं लागतंय, तिला तिचा धर्माचं पालन करावं लागतंय, तिला जबाबदारी आहे. आणि म्हणून ती आपल्याला नटलेली आणि पूर्ण सुंदर स्वरूपात प्रकृती आपल्याला दिसते, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. आणि तशीच घरातली स्त्री ही दिसते, आणि ती असते आणि असायला पाहिजे. तया अविकार, पण इथे प्रॉब्लेम दुसरीकडे होतो. आता इथे निर्गुण निराकार आहे पुरुष, पण पुरुष देहातला पुरुष विकार पूर्ण असतो, आणि तिथे पंचायत होते. त्याला विकार असतात, इंद्रियांना स्वभाव असतात, इंद्रियांना विषय हवे असतात. पण ऍक्च्युली खरा पुरुष, उत्तम पुरुष, ज्याची आता इथे आपण चर्चा करतोय, तो पुरुष विकारहीन आहे, आकारहीन आहे, इंद्रियहीन आहे. त्याच्यामध्ये त्यातले कुठलेही दोष नाही, पण पुरुष म्हणवणाऱ्या शरीरांमध्ये ते असतात. आणि म्हणून तिथे आपल्याला घरांमधनं भयंकर वातावरण दिसतं, दुःखाचं पेनफुल जर्नी होतो. तया अविकार पुरुषा लागून विकार संपन्न करी कैसी. तया पुरुषाचे पुरुषत्व पार्था ऐसे सापडता प्रकृतीत. होय तेजोहीन सर्व ही बाजूनी, अमावस्या दिनी चंद्र जैसा. चोखवाल भरी घेऊनी सुवर्ण, मिसळले हीन जरी त्यात. तरी हीन कस होनी ते जैसे, येवोनिया बैसे पाचावरी. भल्याची या अंगी संचरता भूत, पापकर्मी रत होय जैसा. किंवा नाना अभ्रे नभी उभवून, करीती दुर्दिन सुदिनाचा. स्तनी दुग्ध जैसे दिने दिसेना धवल, दिसेना तेजाळ अग्निकाठी. किंवा वस्त्री रत्न ठेविता झाकोन, येईना दिसोन तेज जैसे. किंवा वस्त्री रत्न ठेविता झाकोन, येईना दिसोन तेज जैसे. ना तरी नृपाळ पडावा बंदित, किंवा रोगेग्रस्त व्हावा सिंह. तैसा पुरुष हा प्रकृती आधीन, होता मुके पूर्ण स्वतेजाते. आता त्यांनी म्हणलंय, पुरुष जर भावातीत होऊन स्त्रीमध्ये अडकला तर त्याचं काय अवस्था होते, पुरुषार्थ पुरुषत्व जातं. तया पुरुषाचे पुरुषत्व पार्था ऐसे सापडता प्रकृतीत. प्रकृतीमध्ये अडकलं की काय होतं, आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे सगळ्या ग्रंथांमध्ये की स्त्रीला हीन लेखलेलं आहे, कारण ती प्रॉब्लेम मध्ये आणते, असं त्याचं म्हणणं आहे सगळ्यांचं. की तिच्या मागे लागून ती प्रॉब्लेम मध्ये आणते, नाही सॉरी, स्त्री प्रकृतीच्या मागे लागून पुरुषत्व हीन होतो, पुरुषार्थ संपतो, आणि तेज गेलेल्या सूर्यासारखा तो दिसतो, असं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. तैसा पुरुष हा प्रकृती आधीन होतो, होता मुके पूर्ण स्वतेजाते. पाहे धनंजया जागता तो जन, होता तो आधीन निद्रेची या. आणि याचं कारण काय आहे या सगळ्याचं, असा तेजहीन पुरुष का होतो, कारण त्याच्यामध्ये विकार आहेत. त्याच्यातलं पुरुष तत्व जागृत नाही, परब्रह्म तत्व जागृत नाही, आत्मा जागृत नाही, तो विकारांच्या अधीन आहे, लोअर व्हेइकल्सच्या अधीन आहे पुरुष घरातला. आणि म्हणून त्याला रुसवे फुगवे
नाही ना इंद्रियांच्या इच्छा आणि नाही नाही ते इंटरेस्ट हे निर्माण होताना दिसतात आणि त्यामुळेच तो आहारी जातो. आणि हे सगळं घरातली स्त्री नाही, प्रकृती, माया, मोह, विकार, जी आदी प्रकृती जी व्याप्त आहे सर्व सृष्टीत, तिचं प्रभुत्व त्याच्या आतमधलं वाढतं विकारांचं. घरातल्या स्त्रीबद्दल नाही बोललेलं आहे. आणि हेच ऋषीमुनींना सांगायचं आहे ग्रंथांमधून, की स्त्रीच्या मागे म्हणून म्हणजे स्त्रीला नाही कमी लेखलेलं, त्याच्यातल्या प्रकृती स्वरूपाच्या अधीन तो जातो आणि म्हणून तो त्याचा तेजहीन होतो, त्याच्यात काही अर्थ उरत नाही, मूर्खपणा होतो आणि जन्म वाया जातो. घरातल्या स्त्रीबद्दल नाही बोललेलं कुठेही. पण एका एका काळामध्ये त्याला असं अर्थ काढला गेला आणि म्हणून त्यासाठी आदी शंकराचार्यांनी पुन्हा विवेक चूडामणी लिहून पुरुष आणि स्त्रीचं विवेचन पूर्ण केलेलं आहे. ती मस्क्युलाईन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी आस्पेक्ट आहे, त्याचा अर्थ करा. स्त्री म्हणजे स्त्री देह नाही, त्याच्या आतल्या प्रकृतीच्या अधीन तो जातो आणि म्हणून तेज हरवतो त्याचं. असं म्हटलेलं आहे, तैसा पुरुष प्रकृती आधीन होता मुखे पूर्ण स्व तेजाते, पाहे धनंजया जागता तो जन होता तो आधीन निद्रेची या. स्वप्ना माझी हाव धरोनिया मग सुख दुःख भोग भोगी जैसा, तैसे प्रकृतीचे पडताची पाश घडे पुरुषास पूर्ण भोग. आणि म्हणून पुरुषांनी कसं असलं पाहिजे, की धर्माचं पालन झाल्यानंतर, आपला रोल संपल्यानंतर आपल्याला जे 4 आश्रम लिहून दिलेले आहेत त्याप्रमाणे जगलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मार्गाला लागलं पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. आणि घरातल्या स्त्रीनं तिचं कर्तृत्व पालन कर्तव्य पालन करून स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीकडे लागलं पाहिजे. हेच व्यवस्थित प्रपंच सार्थकी लावणं असा त्याचा अर्थ आहे. खऱ्या अर्थानं जिथे हे घडेल, ज्या ज्या संसारात पती पत्नीच्या, तो प्रपंच परमार्थ दोन्ही अर्थांनी सार्थकी लागला असा त्याचा अर्थ निघू शकेल. तैसे प्रकृतीचे पडताची पाश घडे पुरुषास गुण भोग, स्त्रियेची अयोगे विरक्त ही जैसा, गुंते भव पाशा माझी पाथा, तैसा पुरुष हा अज अविकार नित्य निरंतर असोनिही. अज आणि अविकार, जन्मरहित आणि विकाररहित. खरा तो असा आहे, पण काय करणार, आतमध्ये शरीरात जे प्रकृतीचं थैमान त्याच्या वाढतं, त्याच्याने तो गुंतून, तो त्याचे पाश अडकून सगळ्यामध्ये त्याचा जन्म व्यर्थ होतो. तैसा पुरुष हा अज अविकार नित्य निरंतर असोनिही, जन्म मरणाचे तयासी आघात बैसती निभ्रांत गुणसंगे. आता तुम्हाला कळतं इथे स्टँडर्ड चेंज झालंय टीचिंगचं. आधी आपण विकार, हवे नकोपणा, इंद्रियांचे विषय ह्याच्यावर श्रीकृष्णाने सांगितलं, परमात्मा श्रीकृष्णाने. पण आता इथे तो पुरुष आणि स्त्री म्हणजे प्रकृती चे गुण आतमधले त्याच्याबद्दल बोलतात. आता काही ते असं वर्ड टू वर्ड सांगत नाहीत, की हे विकार, त्या इच्छा, हे इंद्रियांचे आवेग, असं नाही बोलत आहेत. डायरेक्ट तुझ्यातली प्रकृती असं ते बोलतात. स्टँडर्ड चेंज झालं सांगण्याचं, इन्स्ट्रक्शनचं. आणि ते क्लॅरिटी पण देतात, की प्रकृती अधीन झाला, आतल्या प्रकृतीच्या आतमधलं म्हणजे पुरुषार्थ कमी होऊन प्रकृतीचं थैमान वाढलं मनुष्य व्यक्तीच्या आतमध्ये, इंडिव्हिज्युअली. घरातली बाई वगैरे नाही बोलत आहे आता, पूर्णपणे इंडिव्हिज्युअली चाललाय आपला अभ्यास. तर आणि प्रकृती म्हणजे काय, माया, मोह, ममता, सगळ्यातलं मन अडकणं, मुलांमध्ये अडकणं, ह्याच्यामध्ये अडकणं, पैशामध्ये अडकणं, प्रॉपर्टीमध्ये अडकणं, इंद्रियांच्या इच्छामध्ये अडकणं, हे म्हणजे प्रकृतीच्या अधीन असलेला पुरुष. त्याने ते सगळं टाकलं पाहिजे आणि आत्म्याच्या
शोधात आणि आत्म्याच्या प्रकाशाकडे चाललं पाहिजे, लाईटकडे, वॉकिंग टुवर्ड्स लाईट. तसं झालं पाहिजे पुरुषाचं. म्हणजे मी कोण आणि कसा अभ्यास करू, माझं अस्तित्व काय, याचा अभ्यास सुरू झाला पाहिजे. आणि त्याचं इथलं सगळं शरीरातलं हे मोह कमी झाले पाहिजेत, असा त्याचा त्यांना अर्थ सांगायचा आहे इथे. तैसा पुरुष हा अज विकार नित्य निरंतर असोनिही, जन्म मरणाचे तयासी आघात बैसती निभ्रांत गुणसंगे. जन्म मरण, आता मी मरणार, मग आता सोडणार मी सगळ्यांना, मग आता माझा जन्म झाला, अरे अरे मला दुःख, अरे अरे मला हा त्रास, अरे अरे माझ्या बरोबर हे असंच झालं. हे सगळं कशाचे आघात आहेत? तर प्रकृतीच्या अधीन गेल्याचे, माया मोह ममता गुण यांच्या, इंद्रियांच्या आहारी गेल्यामुळे हे सगळे आघात होतात. नाहीतर काय, हे जर झाले नाहीत तर त्या, मी आत्मस्वरूपात आहे आणि आत्मा जन्मत आणि मरत नाही, तो शरीर धारण करतो. तर मी आता मरणार आहे, तर याचा अर्थ हे अंगावरचं वस्त्र ठेवायचं आहे आणि दुसरं वस्त्र घालायला ताजतवानं होऊन नव्यानं सुरुवात करायची आहे. नवीन सुरुवात कडे मी चाललो आहे म्हणून आनंद व्यक्त केला पाहिजे. माणसाने आनंदी राहिलं पाहिजे. मरणार 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 म्हणून भीती घाबरून असं नाही झालं पाहिजे. शांत चित्त, चला आपला प्रवास संपला आणि पुढच्या प्रवासाला आपण जाणार. सुरुवात आहे ही, मृत्यू ही सुरुवात आहे, हे विसरलंच नाही पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आत्मभूमिकेत जगायला सुरुवात केली पाहिजे. परितप्त लोही घणाचे प्रहार, अग्निसी का मार लागे त्याचा, हलता उदक सरोवरी देख, भासती अनेक चंद्रबिंबे, परिचंद्राची अठाई तेणे योगे, कल्पावे का संगे अनेकत्व. ना तरी समोर धरिता दर्पण, येई तुझे पुण मुखा लागी, ना तरी स्फटिक दिसे लालबुंद, कुंकुमा सन्निध ठेवता तो, तैसा गुण संगे अजन्मा हा जन्मे, ऐसे जरी गमे पंडुसुता. आपल्याला कळलं पाहिजे की आपण जरी शरीर धारण केलं तरी आपण निसंग निराकार आणि आपण अजन्मा आहोत. आपण पुन्हा पुन्हा जन्म नाही घेत, शरीर जन्म घेतं. आपण त्याच्या आतमध्ये येतो आणि जातो. आपण, आपलं काही खतम नाही होत, अंत नाही होतोय आपला, शरीराचा अंत होतोय. कारण ते प्रकृतीच्या अधीन आहे आणि म्हणून तिथे अंत आहे. आत्मा हा पुरुषाच्या अधीन आहे, पुरुष प्रधान आहे, तो पुरुषार्थ त्याच्यात आहे. उत्तम पुरुष परमात्माचा अंश त्याच्यात आहे आणि म्हणून तो अमर आहे. इतकं क्लिअर आहे हे. अमर काय आहे त्याचं सायंटिफिक रिझन आहे, कारण तो पुरुष आहे. जो पुरुष म्हणजे कॉस्मिक परब्रह्मांचा अंश, आणि म्हणून तो अमर आहे. शरीर का अमर नाही? कारण ते प्रकृती अधीन आहे, तो प्रकृतीचा पार्ट आहे. म्हणून ते, त्याला नाशिवंत आहे, ते संपणार आहे. तरी अंत्यजादी नानाहीन योनी, संन्यासी जो स्वप्नी पावे जेवसा, तैसा उच्च नीच योनीचा संबंध जाण स्वयं सिद्ध पुरुषासी. म्हणून केवळ पुरुषासी देख, जन्मभोगाधिक नसे काही. गुणांची संगती हेची येथे मूळ, भोगांशी सकळ धनंजया. भोग तेव्हाच होतात जेव्हा आपण गुणांची संगती करतो. म्हणजे गुण म्हणजे सगळे विकार, सगळ्या वासना, त्रिगुण, शरीर, इच्छा, मन, बुद्धी, विचार, अहंकार, हे सगळं 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 प्रकृती मायाचा भाग आहे. आणि त्यामुळे आपल्याला भोग म्हणजे सुखदुःखाचे भोग येतात. सायकल्स, सायकल्स ऑफ एक्सपिरियन्स, हॅपीनेस अँड सॉरो, सफरिंग, त्याचे सायकल्स आपण एक्सपिरियन्स, कधी आनंदी कधी दुःखी, कधी आनंदी कधी दुःखी. त्याचं कारण आपण संगती कोणाची केली? प्रकृतीची, आपल्या आतली. आपल्याला पुरुष प्रधान पुरुषार्थ पाळायचा आहे. आत्म्याकडे स्ट्रेट फॉरवर्ड बघायचंय. आपला सीधा रस्ता आत्म्याचा आहे. इतकं क्लिअर आहे, कॉम्प्लिकेटेड नाही आहे. स्पिरिच्युअलिटी एकदम स्ट्रेट, क्लिअर, डायरेक्ट सांगितलेली आहे. आणि म्हणून जेव्हा आपण अशा याला, ऍक्च्युली भगवद्गीतेला वेदांचं वेद म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे 4 वेद आहेत, त्याच्यानंतर ही भगवद्गीता वेद समान आहे ती. कारण हे नुसतं वाचूनच
मुक्तीकडे सहज जाऊ शकतो, नुसत्या अवेअरनेसनी आणि अंडरस्टँडिंगनी. बाकी साधना ती हा. आता जेव्हा आपलं अंडरस्टँडिंग चेंज होतं, एनर्जी चेंज होते. एनर्जी चेंज झाली की चक्रांमधली एनर्जी चेंज होते. तीच एनर्जी चेंज झाल्याबरोबर कुंडलिनी ऍक्टिव्हेट होते. साधना ही आपोआप होते, साधना करायची नसते. साधना, ध्यानधारणा, ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आपोआप होतात. त्याच्या मागे कधीही नाही धावायचं, पहिले स्वतःवर काम करायचं. आत्म्याकडे आत्मा रूढ व्हायचं, हे काम पहिलं करावं लागतं. मला नाही माहिती बाकीचं कुठले मार्ग, कुठले पाथ, कुठले काय सांगतात. पहिले स्वतःवर काम करायचं. माझं प्रिन्सिपल हेच आहे, मी हेच सांगेन. काय करा, ध्यान लावतोय, अमुक होतं, ते नंतर आहे सगळं. पहिले स्वतःवर काम. मी प्रकृती अधीन आहे की मी पुरुष प्रधान आहे, मी पुरुषाकडे कॉन्सन्ट्रेट झाले का मग प्रकृतीच्या अधीन आहे, हे बघितलं पाहिजे. आणि ते बघितलं की आपला पाथ एकदम क्लॅरिटी येते, एकदम डायरेक्ट क्लॅरिटी आहे. काहीच कन्फ्युजन नाही आहे. आता आपल्याला वापरे मग प्रपंच कसा चालेल, तो आपोआप चालणार आहे. त्याच्यात हातात हात घालून काही बसायची गरज नाही आहे. कारण प्रत्येक जण प्रकृती पुरुष प्रधान आहे ना, तो जीव. तो ज्याचं त्याचं जर्नी जसं जसं आहे तसं तसं होतो. त्याच्यात हात घालून जसं ते वडेवाला, बटाटा वडा असतो ना, तो बटाटा वडा बनवायला तो कसा बेसनात हात घालून बसतो. आपल्याला काय असं भरभटून प्रपंचात हातपाय घालून बसायची गरजच नाहीये. पण तरी माणसं बसतात आणि दुःख सुखाचे भोग भोगत राहतात. त्याला चटके बसतात, तो वडा टाकताना तेलात ते चटके बसतात, हाताची आग होते. कारण बरबटून बसलेलो असतो आपण. नाही म्हणून त्याचं उदाहरण दिलेलं आहे उत्तम, की कमलपत्रा समान, कमल पुष्पा समान निसंग, त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही, असं कमळासारखं जगण्यासाठी सांगितलेलं आहे. निसंग, त्याला संगती नाहीये, चिपकलं नाहीये सगळं अंगाला. डिटॅच्ड, डिटॅचमेंट. म्हणून कर्तव्य सोडायची नाहीयेत. अशी गंमत आहे. आपण आता इथे थांबू, 5 वाजत गेले. आज आज खूप कमी वेळ घ्यावा लागला. 22वा श्लोक परवापासून.